कधी असं झालंय का की आपल्या खराब अक्षरामुळे खूप लाजिरवाणं वाटलंय? अनेकांसोबत होतंय हे, नाही का? अगदी खरंय. पण थांबा, जर आम्ही असं सांगितलं की हे कमीपणाचं लक्षण नाहीये, उलट एका सुपरफास्ट तल्लख मेंदूची निशाणी आहे, तर चला तर मग आज याच गोष्टीमागचं मानसशास्त्र समजून घेऊया. हो ना. म्हणजे बघा, अनेकांना हा अनुभव येतोच. शाळेत असताना किंवा अगदी आत्तासुद्धा. खराब अक्षरामुळे कोणीतरी नक्कीच चिडवलेलं असतं. अरे, अक्षर तरी सुधार, म्हणून ओरडा खाल्लेला असतो. खरं तर ही खूपच सामान्य आणि त्रासदायक गोष्ट आहे. आणि तो एक ठरलेला टोमणा, काय रे डॉक्टर बनणार आहेस वाटतं. हे ऐकून ऐकून असं वाटायला लागतं की आपल्यातच काहीतरी मोठी गडबड आहे. पण एक मिनिट थांबा. काय होईल जर आपण ह्याच गोष्टीकडे एका वेगळ्या नजरेने पाहिलं तर? कदाचित ही नकारात्मक नाही, तर सकारात्मक गोष्ट असू शकते. अगदी बरोबर. चला तर मग या गोंधळलेल्या अक्षरामागचे एकदम सरळ सायन्स काय आहे ते समजून घेऊया. आणि हो, हा दृष्टिकोन तुमचा विचार नक्कीच बदलून टाकेल. तर बघा, या गोंधळामागे ना एक साधं पण खूप महत्वाचं विज्ञान दडलेलं आहे. आणि हे काही फक्त माझं किंवा कुणाचं मत नाहीये. यावर बाकायदा मानसशास्त्रीय संशोधन झालंय, जे आपल्याला एक अगदी नवीन अँगल देतं. यामागचं मुख्य मानसशास्त्रीय कारण आहे स्पीड इम्बॅलन्स. म्हणजे काय? तर वेगाचं असंतुलन. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ज्या लोकांचं अक्षर खराब असतं ना, त्यांचा मेंदू त्यांच्या हाताच्या स्पीडपेक्षा कित्येक पटीने जास्त वेगाने विचार करत असतो. जरा विचार करा, डोक्यात एकाच वेळी 100 भन्नाट आयडियाज येत आहेत आणि त्या सगळ्याच्या सगळ्या कागदावर उतरवायच्या आहेत. काय होईल? ही तर एक प्रकारची रेस झाली ना मेंदू आणि हाताची. आणि या रेसमध्ये तुमचा सुपरफास्ट मेंदू नेहमीच जिंकतो आणि आपला बिचारा हात मात्र मागे राहून जातो. ही गोष्ट अजून सोपी करून सांगायची आहे? चला, एक मस्त उदाहरण घेऊया. सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरचं. ह्या एका उदाहरणाने सगळा मुद्दा अगदी स्पष्ट होईल. समजा आपला मेंदू म्हणजे एक सुपर फास्ट कॉम्प्युटरचा सॉफ्टवेअर आहे, एक हाय स्पीड प्रोसेसर. तो एकाच वेळी हजारो गोष्टींचा विचार करतोय, नवनवीन आयडियाज तयार करतोय. आणि आपला हात, तो म्हणजे एक जुन्या जमान्यातला थोडा स्लो प्रिंटर. तो त्या सुपर फास्ट प्रोसेसरकडून येणारी माहिती हळूहळू प्रिंट करतो. आता तुम्हीच सांगा, जेव्हा सॉफ्टवेअर इतकं फास्ट असेल आणि हार्डवेअर स्लो, तेव्हा काय होणार? बरोबर, प्रिंटिंगमध्ये गडबड होणारच. आपल्या अक्षरांचं अगदी तसंच होतं. आणि म्हणूनच अशा हुशार मनांसाठी ना अक्षरांची सजावट महत्वाची नसते. त्यांच्यासाठी महत्वाचं असतं ते म्हणजे डोक्यात आलेला विचार, तो कंटेंट, तो कागदावर उतरवणं. फोकस माहितीवर असतो, अक्षरांच्या सौंदर्यावर नाही. अच्छा, तरीही शंका वाटतेय का? मग चला जरा इतिहासात डोकावून पाहूया. तुम्ही काही एकटे नाही आहात. इतिहासात अशी अनेक महान व्यक्तिमत्व होऊन गेली, ज्यांचं अक्षर आपल्यापेक्षाही भयानक होतं. खरं तर उदाहरणार्थ नेपोलियन बोनापार्ट. त्याचं अक्षर इतकं खराब होतं की त्याचे सेनापतीसुद्धा वाचू शकायचे नाहीत. एवढंच काय, महान चित्रकार पॅब्लो पिकासो आणि आपल्या अल्बर्ट आइन्स्टाईन यांचंही अक्षर वाचणं म्हणजे एक दिव्यच होतं. मग या सगळ्यातून काय शिकायला मिळालं? आता वेळ आलीय ह्या गोष्टीकडे एका नवीन अभिमानास्पद नजरेने बघण्याची. आणि पुढच्या वेळेस जर कोणी काही बोललं तर आपल्याकडे एक मस्त उत्तर तयार असेल. म्हणूनच आपलं अक्षर सुंदर नाहीये म्हणून अजिबात काळजी करू नका. याचा साधा सरळ अर्थ इतकाच आहे की तुमचे विचार इतके वेगवान आणि भव्य आहेत की तुमची लेखणी त्यांच्यासोबत धावूच शकत नाही. त्यामुळे पुढच्या वेळेस कोणीही तुमच्या अक्षरावरून चिडवलं ना, तर त्यांना अभिमानाने सांगा, माझा हार्डवेअर जरा स्लो आहे, पण सॉफ्टवेअर प्रचंड पॉवरफुल आहे. तर हा होता परिस फाउंडेशन प्रस्तुत मनाचे खेळमधला आजचा विचार. मानसशास्त्रज्ञ डॉक्टर अजित पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या मालिकेबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही त्यांना दिलेल्या क्रमांकावर संपर्क करू शकता. धन्यवाद. मनाचे खेळ, परिस फाउंडेशन.